अशा पद्धतीने एकदा मटारची भाजी बनवून पहा. भाजी तुम्हाला उरणारच नाही. काय करायचं, तळलेला कांदा घ्यायचा, त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला, 4-5 काजू, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. कांदा तळून घेतलेल्या कढईमध्येच थोडंसं जिरं, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हलका गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश मटार टाकले आणि 5 मिनटं फक्त तेलामध्ये हलवून घेतले. आपण तयार केलेली प्युरी यामध्ये टाकायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये मी चिकन मसाला टाकला आहे, यामुळे काय होईल, टेस्ट खूप छान लागते. हळद, थोडंसं मीठ आणि घरगुती तिखट, थोडंसं धने पावडर, जिरे पावडर, 5 मिनटं झाकून ठेवायचं. आणि बघू शकता तुम्ही, एक नंबर झाली होती. वरतून कस्तुरी मेथी टाकली आणि आपली भाजी रेडी आहे. तुम्ही हवं तर वरतून फ्रेश क्रीम पण टाकू शकता. गरमागरम चपाती आणि आहोंचा टिफिन रेडी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.